आता मला तुम्ही सांगा, एवढ्यांनीच माणसाला जर तुम्ही ओरावर घेत असेल तर आम्ही थांबतो, आम्हाला काय घेणं देणं नाही. आज चालत असेल तुम्हाला, आणि त्याला मी माझ्या जर नादाला लागला तर त्या मुलीला शोधून काढीन मी. पण होतं कसं की हे सगळ्या उद्योग करायला एवढ्या काय तुम्ही म्हणाल काय फिरता येत नाही, ते तर सारखं घराघर फिरतात. ते 30 वर्ष त्याचा माझा त्याचं फिरणं म्हणजे वेगळे. 4 कोटीच्या गाडीतनं फिरतोय मी, आपलं बाबा कर्ज काढून घेतली त्याच्यातनं फिरतो. बलकवडी आल्यामुळे 20 लाख टन ऊस लागलाय. मी जेव्हा हनुमंतरावच्या काळात बघत होतो 6 ते 10 लाख टन ऊस होत, जास्त ऊसच नव्हतं. हा 20 लाख टन ऊस कमी झाला तर कारखाने चालतील. अजितराव हे नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला गावच्या पुढाऱ्यांना का सांगतोय की हे वाढून ठेवले. नीरा देवगडच्या पाड्यावर या बाबाचं अलग लक्षात. मी नाव घेते, माझी जीभ मला पॅरालिसिस होईल म्हणून मी नावही घेत, झटका बसेल. मग सांगोल्याला पाणी द्या म्हणतो, काय घेणं देणं आहे आम्हाला. सांगोल्याला 5 ठिकाणावरनं पाणी येते दीपकराव आत्ताच्या घटकेला. सांगोल्याला दुष्काळात पाणी सोडणारा मी सोडलंय सांगोल्यात पाणी ना. माझे पुतळे तिथं झालं. हा मंडळी काय चाललंय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? आज तुमचं पाणी गेलं तर काय होणार एवढं सांगा मला. श्रीराम कारखाना बंद पडला तर माळेगावच्या पाया पडायला जाणारच. जुन्या मंडळीने अनुभव घेतला असेल. जेव्हा गरज असते तेव्हा माळेगाव आपल्याला मागतो, आणि जेव्हा ऊस तिकडं असतो तेव्हा 400 ते 500 रुपयांनी कमी दराने देतो. आणि तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो, त्याची हिंमत नाही माझ्यासमोर येऊन बोलायची. त्याची एक लफडी काढली ना मी, माझा राग त्याच्यावर एकच आहे. आणि महिला भगिनींची मी माफी मागून मी हे बोलणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी विद्यानगरच्या एका मुलीचा मला फोन आला. बाप हे होतो मुंबईत. कोण बाळ तू, काय नाव बिव सांगितलं नाही. का मला फोन केला डायरेक्ट फोन. मला तसं महिला वर्ग आपल्याकडे ग्रामीण भागात कधी डायरेक्ट, आजकालच्या मुली धीड झाल्यात ते करतात. ही मुलगी मला म्हणाली की हा जो XYZ आहे त्याच्याकडे मी गेले होते, मी नोकरी मागितली. पुढचं काही सांगायची गरज आहे? आता मला तुम्ही सांगा, एवढ्यांनीच माणसाला जर तुम्ही ओरावर घेत असेल तर आम्ही थांबतो, आम्हाला काय घेणं देणं नाही. आज चालत असेल तुम्हाला, आणि त्याला मी माझ्या जर नादाला लागला तर त्या मुलीला शोधून काढीन मी. पण होतं कसं की हे सगळ्या उद्योग करायला त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं आपण कशाला करायचं, म्हणून आपण गप्प बसतो. शेवटी आपल्याही घरात मुली आहेत, मलाही मुली आहेत, तुम्हालाही मुली आहेत, बहिणी आहेत, आई आहे, बायको आहे, आजी आहे, सगळंच. त्यामुळे त्यांनी जर वैयक्तिक बोललं तर मी वैयक्तिक बोलणार. 100 भोकच पाडले कॅनल. आणि जमीन कोणाच्या नावावर आहे? थातूर मातूर मजुरांच्या नावावर. हे आम्हाला माहीत नाही वाटतं का याला? अरे तुला सण केलाय बेट्या, आमची सहनशक्ती संपली. बापू तुम्ही बोलला ते करेक्ट. माझे खासदाराचं काय करायचं ते बघू आपण, थांबू. आपल्याकडे काय होतं बापू 91 इलेक्शनला काय होतं आपल्याकडे सांगा की. मग काय होतं कांतीलाल? अरे तिथनं सुरुवात करून यांना चेचून जाऊ एवढं मी तुम्हाला शब्द देतो. मी त्यांना एकच सांगितलं, फक्त वयाच्या मानाने आजकाल जास्त फिरता येत नाही. एवढ्या काय तुम्ही म्हणाल काय फिरता येत नाही, ते तर सारखं घराघर फिरतात. ते 30 वर्ष त्याचा माझा त्याचं फिरणं म्हणजे वेगळे. 4 कोटीच्या गाडीतनं फिरतोय मी, आपलं बाबा कर्ज काढून घेतली त्याच्यातनं फिरतो. त्याच्यानं माझ्या वयात 30 वर्षाचा फरक आहे. माझ्या डोक्यात जे विचार येतात ते तिच्या डोक्यात चांगले विचार येऊ शकणार नाहीत. लिंबू टाकणं वगैरे या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे दादा सर, ते काय लिंबाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, काय होत नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. तुम्हाला सांगू का, माझं गेट आहे ना तिथं, आता ते वडाचं झाड की नाही माहीत नाही मला, मागं होतं माग कुंभार, तिथं दर अमावस्या लिंब असायची. या सगळ्यातनं बाहेर पडलो. तुमचा विश्वास असेल नसेल, मी शंकर महाराजाचा भक्त आहे, माझं वाटोळं कोणच करू शकत नाही. श्रीरामाचे आमच्या घराण्याला आशीर्वाद आहेत.
आम्हाला काय अयोध्येला जायला लागत नाही. आमचं राम आहे, आमच्या रामाचे आशीर्वाद म्हणजेच अयोध्येच्या रामाचे आशीर्वाद. आणि खरं सांगायचं तर त्या मूर्ती तुम्हाला माहीत नाही, इतिहास अहिल्यादेवींनी पाठवलेल्या मूर्ती आहेत. ही तरुण पिढी जी आपल्याबरोबर नसते असं समज आहे. मोबाईलवर त्या तरुण पिढीचं काय चाललं आहे हे मी 1 तास रात्रीचं बघत असतो आणि मगच झोपतो. अजितराव लक्षात घ्या, तुम्ही झोपत असाल 10 वाजता, मी झोपतो 12 वाजता. सगळं बघत असतो, उत्तर देत नाही मी. चालतंय काय ते बघत असतो. सांग काय तुम्हाला पैसे देऊन देणार आहे? आणि ते पापाचे पैसे आहेत, हे साधे पैसे नाहीत, शापाचे पैसे आहेत. हे शाप घरात घेऊ नका. एक वेळा आम्हाला घरी बसवा, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही काय कोणाचं नुकसान केलेलं नाही आणि करणार नाही. आमच्या घराच्या संस्काराप्रमाणे आम्ही 3ऱ्या पिढीत मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या बरोबर त्यांच्याकडे बघून, शिवाजीरावांच्या बघून, माझे वडील बापूसाहेब महाराज तुम्हाला माहीत असतील नसतील मला माहीत नाही. आणि जाणायची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो की मी नेहमी म्हणतो हे आमच्या कुटुंबाकडनं झालं तर सोनं होतं, आम्ही तुमचा कोळसा करणार नाही. माझं म्हणणं कसं आहे की उपळव्याचे जे बादशाह आहेत त्यांना म्हणा स्वतःचा कारखाना नीट चालवा आणि मग श्रीराममध्ये तोंड घाला. तुम्ही जर श्रीराममध्ये तोंड घातलं तर मी तिथं तोंड घालीन. मला तर त्यांचं तर सगळंच पक्क माहीत. आपण काय म्हणतो, त्याने काढलाय कारखाना, सरपंच जाऊन दे मरून दे, त्याचा तो भोगेल, आपल्याला काय घेणं देणं.